दाजी कावल्यात, दाजी रागवल्यात, लय राग आलाय दाजीशी आता. पण का कावल्यात आता दाजी? अहो हे मेवणं पाहुणं ह्या दाजीला परक समजतात ना. एक तर राग आला तुझा मला. ह्या दाजीला मदत मागतात. अरे तुझा हक्क आहे माझ्यावर आणि मदत मला मागा लागलायस. अरे तू मदत नाही मागायची, तू हक्काने मला सांगायचं हे बलमा कर, संपला विषय. एक मिनिट, मी कधी फरक समजलं रे तुला? आणि जिवंत राहून तुझ्यासोबत नसलं म्हणून काय झालं? अरे काका बनून तर दिवस रात्र तुझ्यासोबत होतोच ना. तू तुझ्या मित्राला ओळखू शकला नाहीस ते बोला दे आणि मला उलट सांगतोय. आणि जेव्हा तो आर्यन तुला बोलला तेव्हा नाही का तोंड पाडून रागवून घर सोडून निघाला होतास. तेव्हा मी अडवलो तुला मी. अरे तो आर्यन तुला बोलल्यावर त्याला उठा पशा काढायला लावल्या सगळ्यासमोर. विसरलास? अरे त्याला जमिनीवर बसून नाश्ता करायला लावला तुझ्यासाठी, ते बी विसरलास. अरे उलट तू नाही मी नाराज व्हायला पाहिजे, मी. आलं का लक्षात तुझ्या? हा हे असं आहे बघा. आता आमच्यावर काढा बिल्ल तुम्ही. अरे उलट तू नाही मी नाराज व्हायला पाहिजे, मी. आलं का लक्षात तुझ्या? हा हे असं आहे बघा. आता आमच्यावर काढा बिल्ल तुम्ही. अरे बलमा भावा, काही कारण होती म्हणून सांगितलं नाही तुला, म्हणून तुझ्यापासून लपून ठेवलं आणि तुझ्या सेफ्टीसाठी लपून ठेवलं ना. पण बलमा हे बघ भावा, तू सोबत नसलास ना तर माझं काहीच होऊ शकत नाही. आजपर्यंतच्या प्रत्येक संकटात तू माझ्या सोबत आहेस, तेव्हा ह्या संकटात पण मला तू सोबत हवायस. सत्या मी तुझ्या सोबत कायमच आहे. फक्त ना तो माते फिरू घावला पाहिजे. त्यानं लई डोक्याला त्रास दिलाय रे. त्याला असा ऊस सोडतो का नाही बघ. जाऊ दे सत्या, तुला बघू ना लय भारी वाटते. लय भारी वाटतं. बरं ताजी, ही मिठी सोडा आता. नाही काय होईल माहिती आहे का, माझ्या दाढीचा पांढरा रंग तुमच्या शर्टाला लागायचा. हा लागू दे की, शर्ट पांढराचा आहे कोणाला कळणार पण नाही. मी लई खुश आहे, लई म्हणजे लई आज लई खुश आहे. हळू खुश व्हावा तू. सपने, आपला बाण एकदम निशाण्यावर लागलाय बघ. तेव्हा आर्यन बाळकने गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. पण मग मी त्याला तुम्ही क्लिअर कट सांगितलंय ना? नाही म्हणजे त्याला एक्स जॉबशी लग्न करायचे हे सांगितलेत का? सपने घोबाला कधीच बघतो तुला का नाही? सपने पॉलिटिक्स म्हणजे राजकारण खेळतच नाही बघ. तू कसला आले राजकारण तेव्हा? खाल्ला का नाका शेंडा? इतकी वर्ष माझ्या संगत राहून काहीच कशी शिकली नाहीस का तू? शिकायचं काही केलं बी नाही ना. तसं नाही म्हणजे खूप काय काय केलं तुम्ही, तर त्यात नक्की काय शिकावं काय नाही शिकावं कन्फ्युज झाली मी. तसं नक्की कसं आहे सपने, त्या आर्यनकडनं आपण आपलं काम काढून घ्यायचं आणि मग नेबरशी लगीन करायचं विचारायचं. पण मम्मी ते गुरुजी उद्या स्थळ आणणार आहे ते, आम्ही काकाचं म्हणणं नेमकं तेच आवडलं तर काय करायचं? सपने कवाच खुशतारीचं बोलतेस बघ तू. कवाच ह्याचा विचारच केला नाही मी. मग करा विचार, नाही तर दिल्ली तर सोडाच. हे तर वाईमध्ये जायचं बघ, तिकीट मिळायचं नाही. चला तर मग, म्हणजे आपलं प्लॅनिंग डन झालंय असं समजू. आता जेव्हा वाघमाऱ्यानं बघायला स्थळ येईल तेव्हा तू माथेफिरू वाघमाऱ्यानं फोन करतो का नाही हे बघूया. आणि जर समजा त्यानं फोन केलाच तर आपल्या प्लॅनची सुरुवात झाली असं समजायचं आपण. पण हा, या सगळ्यात कुठल्या बी निर्दोष माणसाला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. सत्या तू त्याची काळजी करू नकोस, ते सगळं माझ्यावर सोपं. तो जो कोणी आहे ना वहिनीने त्रास देतो तो फक्त घावला पाहिजे. राजवाड्यात चौकातून कसा त्याला ठोकतो बघ. हे बघ
मंजू ये यावे नागसूनबाई, तुम्ही इथे काय करताय? ते तुमच्या गोळ्यांची वेळ झाली ना. अच्छा, मग पाणी कुठं आहे? पाणी आणलं नाही होय? पाणी विसरले. अशा कशा विसरलात? मी काय बिना पाण्याच्या गोळ्या खायच्यात का? माफ करा आजोबा. असं नाही, पाया पडून माफी माग. पाया पडा, राग उद्यातले. हो. कोय 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 कोय. काय झालं काय झालं? काका भाऊ काय झालं? हे असं काय करताय? ते आमच्या मिलिटरीत आम्ही असंच नाच करत होतो. काय झालं काका? ते गोळ्या द्या लवकर. माझं काहीतरी दुखतंय. काय? गोळ्या 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 त्रास होतोय मला आतला नाही. ओव्हर ऍक्टिंग कमी कर. गोळ्या गोळ्या अहो तिथे कुठे शोधते का पाण्यात? वहिनी लवकर घ्या गोळ्या. वहिनी अहो तिथं असते गोळ्या. वहिनी 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 हसायला काय झालं? अहो वाघमारे, माहितीये त्याला सगळं कळलंय. हे बघा आता ह्या नाटकात फक्त आपण तिघच नाही, बलमा बी सामील झालाय. सगळं कळलंय त्याला. म्हणजे माझी मजा घेत होता व्हय? नाही ते आपला जरा